सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र राजकीय वातावरण तापले. गेल्या काही दिवसांपूर्वी शिरोळ तालुक्यातील नांदणीमध्ये गोमांस तस्करी झाल्याची घटना अलीकडेच उघडकीला आली आहे. नांदणीमध्ये गोमांस तस्करी करणाऱ्या वाहनावर गुन्हा दाखल होऊनही परिसरात अशा प्रकारचं गैरकृत्य सातत्यानं सुरू आहेत. निवडणूक काळाचा फायदा घेत काही समाजकंटक गोमांस तस्करी करत असून यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा तस्करीत सहभागी असलेल्या वाहनांवर, चालकांवर तसंच यामधील सूत्रधारांवर कडक कारवाई करावी. तसंच शहर आणि ग्रामीण भागात नियमित नाकाबंदी, तपासणी मोहीम राबवून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आलं. अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सुजित कांबळे, प्रवीण सामंत, रावसाहेब चौगुले, सर्जेराव कुंभार, अमोल शिरगुप्पे, कृष्णात गोंदकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.